नमस्कार मंडळी, आजचा ब्लॉग खूप खास होणार आहे आपल्यासाठी, कारण आज आमच्या बोटीचा मान आहे. बोटीचा मान हा दरवर्षी दिला जातो, पण आम्ही हा ब्लॉग तुम्हाला पहिल्यांदा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला आता काय काय बोटीच्या मानासाठी लागतं. बोटीच्या मानासाठी मटन, चिकन, हातघाऱ्या जे तुम्हाला आम्ही दाखवतो. चला आपण बघूया. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. ब्लॉग चुकवू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. चला आता पहिला मटण आलाय. आई मानासाठी मटण लागतोय, तर आई आता मटण ठेवतील. पहिला आईने आता मटण धुवायला घेतलंय. आई किती वेळात मटण शिजल? 1 तास लागेल. 1 तास. आई आता मस्त मटण धुवून घेतील. मटण ठेवलंय एका साईडला शिजत. आता आपण हळदीवरचं चिकन ठेवूया. कसलं बनवत आहे? हळदीवरती आहे चिकन बनवतात. कढई मटन शिजतोय, इकडे चिकन शिजतोय आणि आता घाऱ्या घेत आहेत करायला आई. मानाच्या हातघाऱ्या गोल टाकलाय. थांबूयात थोडा. घाऱ्यांचाच पीठ आहे आपला. घाऱ्यांचं पीठ रेडी आहे. तीळ टाकलेत. पाणी अजिबात चिकन मध्ये टाकला नाही. हा आपोआप पाणी सुटलेलं आहे. ह्या हातघाऱ्या बघा. सुशीला चालली चिकन. आता आपला चिकन खाण्यासाठी रेडी झालेला आहे. मस्त असं चिकन झालंय बघा. तिकडे वलतात आणि इकडे चालतात घाऱ्या.
टाकले जरा. घाऱ्या पण आता झाल्यात. हे बघा घाऱ्या झालेल्या आहेत. यांना बोलतात हात घाऱ्या. आई काय चालू आहे आता? काळजी पेटा. मानाचा काळजी पेटा. मानाचा काळजी पेटा होतोय. तेल तापलाय. काळजी पेटा तेलात टाकलाय. काळजी थोडं थोडं करू. आई आम्हाला शिकवतायत. मला घाऱ्या शिकवल्या, हिला काळजी पेटा शिकवतायत. सोपी बनवायला. मटण पण आपला शिजलाय. आता खोबरा लावू. मटण मस्त झालंय बघा. आता खोबरा लावायचा बाकी आहे. खोबरा लावून घेऊ. खोबरा लावलाय मटणाला. खोबरा लावलाय. आता परत झाकण देऊन ठेवू. शिजू दे 10-15 मिनिटं. ताट पण झालाय भरून. हा आपला प्रसाद आहे. हे बघा मानाचं झालेलं आहे आपलं सगळं. आई ताट घेऊन चाललेत बाहेर. बोटीचा मान दरवर्षी दिला जातो. समुद्रात सुरक्षित मासेमारी व्हावी, भरपूर सगळ्यांना मच्छी मिळावी आणि सगळ्या मच्छीमारांचं रक्षण व्हावं म्हणून ही पूजा केली जाते. म्हणूनच आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास दिवस असतो. तसेच आहेत सगळे. सांगा काय करतो. तुला देते ना पाय पडून मग दे. हॅलो अच्छा भाई अगर या हे पाय पडा. असू दे, चाकू दे घे. रुद्र पाया पड. पाय पडून निघाल. श्रीनू पाया पड ये. घालात विषय.
सगळ्यांना. आता आपला पाया पडून झालेला आहे, मटण पण झालं आहे आणि भात पण झालेला आहे. जेवण पूर्ण झालं आहे. मटण आता बघूया, घाला पण झालेले आहेत. आता आम्ही जेवायला बसणार आहोत. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आमच्या परंपरेचा हा खास दिवस तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.